जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भाऊक तर वैयक्तिक व्यंग नको, आंदोलकांनी आक्रमक राहिलं पाहिजे पण भरकटत जाता कामा नये. 17 तारखेनंतर जरांगेंची अंतरवालीमध्ये जाऊन भेट घेईन, मंत्री प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. ओबीसी आंदोलकांची आज पुण्यामध्ये निर्णायक बैठक. ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्या आणि हक्कांसाठी बैठकीचं आयोजन. पुण्यातील पत्रकार भवनमध्ये दुपारी 2 वाजता बैठक पार पडणार. लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार. 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये 36,211 कंपन्या बंद झाल्या. उद्योजकांशी संवाद साधून समस्या सोडवण्यासाठी एक खिडकी यंत्रणा उभारावी, शरद पवारांचं राज्य सरकारला आवाहन. राजकीय उद्योग सोडून सावंतांनी उद्योजकांकडे लक्ष द्यावं. चाकण एमआयडीसीमधील उद्योजकांच्या समस्येवरून रोहित पवारांची टीका. एमआयडीसीमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा रोहित पवारांचा आरोप. ग्रामीण भागामध्ये शाळांमध्ये सुविधांमध्ये सुधारणा झाली पाहिजे. गावातील शाळांमध्ये वीज आली पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची मागणी. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांच्या विरोधात 5 कोटींचा मानहानीचा दावा. पोलीस कर्मचारी बाळासाहेब गायकवाडांकडून मानहानीचा दावा. बाळासाहेब गायकवाडांवर उमेश पाटलांचे भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन असून बदनामी झाल्याचा गायकवाडांचा दावा. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला वेग. अमित ठाकरेंकडून विविध महाविद्यालयांना भेट. वांद्रेमधल्या चेतना कॉलेजला अमित ठाकरेंची भेट. अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांसोबत संवाद. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ. परिवहन विभागाचा निर्णय. नियमांचं पालन न केल्यास कारवाईची शक्यता कायम. परिवहन विभागाकडून लवकरच अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी होणार. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी. सिंधूचं पाणी आमची रेड लाईन. योग्य मार्गावर या, अन्यथा थेट उत्तर देऊ. स्मारकाच्या उद्घाटन समारंभात बोलताना भारताला धमकी. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. मोशी दुर्घटनेमधल्या मृत नागेश गायकवाडांच्या पत्नीनं जीवन संपवल्याचं प्रकरण. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून सोनाली नागेश गायकवाड यांनी जीवन संपवल्याचा आरोप. नाशिकमध्ये अपघातामध्ये जखमी झालेल्या दिलीप काळेंचा मृत्यू. 20 जुलैला त्र्यंबकेश्वर मार्गावर दुचाकीला धडक दिली होती. अपघातामध्ये दिलीप काळेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातामध्ये दिलीप काळेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली. शहापूर, मुरबाड, पाटगाव, खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात नडगावच्या महिलांकडून तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास 25 ऑगस्टला खड्ड्यांमध्ये मंगळागौर साजरी करण्याचा महिलांचा इशारा. वाहतूक चलनाबाबत केंद्राचे कडक नियम. ई चलनबाबत 45 दिवसामध्ये तक्रार नोंदवावी लागणार. नवीन केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये सुधारणा. ई चलन मिळाल्यापासून 45 दिवसामध्ये दंड भरणं किंवा ऑनलाईन आव्हान देणं बंधनकारक. महाराष्ट्रामधल्या आश्रमशाळांमध्ये 2 वर्षामध्ये 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आदिवासी विभागाची आकडेवारी. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 5% मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याची माहिती. राज्यामध्ये लवकरच महाआयडी डिजिटल ओळख क्रमांकाचा उपक्रम राबवला जाणार. नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच डिजिटल ओळखीच्या माध्यमातून मिळणार. महासारथी प्लॅटफॉर्मद्वारे अंमलबजावणी होणार. एकाच नोंदणीद्वारे विविध सरकारी योजनांसाठी अर्ज करता येणार. सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी घेण्याचे आदेश. सुमारे 2,31,000 शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी. सरकारी योजनांचा लाभ सुलभ होणार. 15 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. एसटी महामंडळाचा डिजिटल उपक्रम. तब्बल 1 कोटीहून अधिक प्रवाशांकडे एनसीएमसी स्मार्ट कार्ड उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद. राज्यामध्ये 16 लाख दुबार मतदार असल्याचं समोर. विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांची विशेष सखोल पडताळणी प्रक्रिया सुरू. निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती.